मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल अंगणे या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आपण कोणतीच रेसिपी नाही बनवणार आहोत। आज आपण व्यवस्थित आईस्क्रीम कशी बनवायची, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या टिप्स महत्त्वाच्या आहेत, काय काय काळजी घ्यायची, कोणतं टेम्परेचर असावं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। बरं, सगळ्यात पहिले तुम्ही जे आईस्क्रीम खाता अगदी 5 रुपयापासून ते मोठमोठ्या आईस्क्रीम पार्लर मध्ये त्या सगळ्यांमध्ये एकतर फुल फॅट मिल्क वापरलं जातं किंवा क्रीम्स वापरल्या जातात, म्हणजे फ्रेश क्रीम किंवा व्हिप क्रीम। तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आईस्क्रीम स्मूथ आणि चवदार व्हावी असं तुम्हाला वाटतं, मऊसूत व्हावी असं मला वाटतं, तेव्हा त्याच्यात फुल फॅट मिल्क आणि क्रीम वापरायची, ही पहिली टिप। दुसरी टिप, तुम्ही जेव्हा साखर वापरताय त्याच्याऐवजी हनी किंवा तुमचे कंडेन्स मिल्क आहे त्याचा वापर करा, त्याने टेस्ट अप्रतिम येते। इवन हेल्थली पण खूप म्हणजे हेल्पफुल आहे, ते हेल्थली पण हेल्पफुल आहे। तर तिसरी टिप, तुम्ही आईस्क्रीम करताना कस्टर्डचा वापर करा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करा। तुम्हाला जर आईस्क्रीमला एक स्मूथीनेस येण्यासाठी किंवा त्याला असं आईस क्रिस्टल होऊ नये असं वाटत असेल तर कस्टर्डचा वापर करा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करा। चौथी टीप, कस्टर्ड बाबतच, कस्टर्ड जेव्हा तुम्ही करताय त्याचं मिश्रण करताय ते गाळून घ्या, गुठळ्या होऊ देऊ नका। आम्ही तुम्हाला सांगतो की गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, तर तुम्हाला शक्यता असेल की वाटत असेल की तरी नाही असू शकते तर सरळ कस्टर्ड गाळून घ्या किंवा कॉर्नफ्लॉवर तुमचं गाळून घ्या, त्याने व्यवस्थित स्मूथनेस होतो, अगदी मऊसूत आईस्क्रीम होते। पाचवी टीप, तुम्ही जे इसेन्स वापरता त्याच्यापेक्षा जे फ्रेश ताजी फळं आहे त्याचा पल्प वापरा। इवन तुम्ही जो 6वी टीप मी आता सांगते तुम्हाला, जो पल्प वापरताय तो जर तुम्ही थोडासा परतून घेतला सेपरेट भांड्यात टाकण्याच्या आधी तर आईस क्रिस्टल होण्याची शक्यता कमी असते। फळांबाबतच 7वी टिप्स, फळांचं जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरच्या फळांच्या आईस्क्रीम करत असता, म्हणजे मँगो फ्लेवरच्या किंवा वेगवेगळ्या ग्रेप्स फ्लेवरच्या किंवा कोणत्या पण ज्या फळांच्या करता तुम्ही आईस्क्रीम किंवा कुल्फी, तर त्याच्यात तुकडे करून टाकले जातात, त्याच्यामुळे काय होतं, आईस क्रिस्टल होतात। तर ते टाळण्यासाठी नेहमी तुम्ही प्युरी करून ऍड केलेलं कधी पण चांगलं। शक्यतो जर तुम्हाला क्यूब वगैरे टाकायचीच असतील तर वरती गार्निशिंग साठी वापरा। त्याच्यानंतर 8वी टिप्स, तुम्ही जे नट्स टाकता, तुम्ही कधी बाहेर नोटीस केले का, तुम्ही बाहेर गेलाय तर त्यांनी खूप आधी टाकलेले नट्स सुद्धा तुम्हाला क्रंची लागतात। इवन तुम्हाला पॅक आलेली आईस्क्रीम ही कधी बनवली हे तुम्हाला माहित नसतं त्या डेट शिवाय, म्हणजे 1-2 महिना आधी पण बनवलेली असते, ती आपल्यापर्यंत आली असते, तरी सुद्धा त्याच्यात टाकलेल्या नट्सला एक क्रंचीनेस असतो। तर त्याच्यासाठी टिप्स ही की तुम्ही जे नट्स टाकताय म्हणजे बदाम, काजू वगैरे ड्रायफ्रुट्स टाकताय ते थोडेसे परतून घ्यायचे, त्याने काय होतं, क्रंची राहतात, जेवढा वेळ तुमची आईस्क्रीम राहते तेवढा वेळ, आणि खूप छान चव सुद्धा येते। बरं, आईस्क्रीम सेट करताना ही तुमची 9वी टिप। बरं, आईस्क्रीम सेट करताना कधीच बाउल हा पूर्ण भरायचा नसतो, नेहमी लक्षात ठेवा, त्याच्यात थोडीशी जागा तुम्हाला ठेवायची असते। तुम्ही ज्या भांड्यात तुमची आईस्क्रीम सेट करणार आहात त्याच्यात थोडीशी जागा ठेवा, ते खूप महत्वाचं असतं। 10वी टिप, आता आपल्या टिप्स संपत आलाय, 10वी टिप चालली, त्याच्या पुढे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आपण थंबनेलवर लिहिलंय जरी की 10 टिप्स म्हणून, पण त्याच्या पुढे पण मी तुम्हाला सांगणार आहे। 10वी टिप, सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जेव्हा आईस्क्रीम सेट केलेली असते ती फक्त 12 तास इनफ होतात। ओव्हर फ्रीज करण्याची पण गरज नसते। आईस्क्रीम केली आहे आणि किती दिवस पण ठेवली आहे हे असं नाही करायचं। आईस्क्रीम बनवल्यापासून 2 ते 4 आठवड्यामध्ये तुम्हाला ती आईस्क्रीम संपवायची आहे, त्याने त्याचा फ्लेवर मेंटेन राहतो, चव चांगली लागते। जसं जसं आईस्क्रीम वाढत जातात दिवस, म्हणजे खूप पुढे जाते, तसं तसं त्याची चव चांगली लागत नाही। त्याच्यानंतर आईस्क्रीम सर्व करण्याच्या आधी तुम्हाला कमीत कमी 5-10 मिनिटं आधी काढून ठेवायची आहे। ते गोल चमचे आम्ही जे तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये रेसिपीमध्ये, ते व्यवस्थित डीप होण्यासाठी, ते चमचेनी व्यवस्थित ती गोल आईस्क्रीम निघण्यासाठी ती तुम्हाला आधी काढून ठेवावी लागते। तर हे सगळ्या आईस्क्रीम बाबत टिप्स होत्या। बरं, ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या टिप्स आहे आईस्क्रीम करण्याच्या, तुम्हाला जर त्या माहित करून घ्यायच्या असतील तर आम्हाला कमेंट करून तसं सांगा। बरं, आईस्क्रीम व्यतिरिक्त लोणचे सुद्धा आता आपण बनवणार आहोत, त्याचे सुद्धा टिप्स तुम्हाला माहित करून घ्यायच्या असतील तर आम्हाला तसं कमेंटमध्ये सांगा। चला तर मग भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।